अपेक्षेमध्ये मेन एक तर सांगायचं आहे की बाबा ती फार टॅलेंटेड आहे, हुशार पुष्कळ आहे, पण वेळेवर म्हणजे नेमक्या गरजेच्या वेळेवर ती तेवढी हुशारी वापरत नाही. तर आपलं म्हणणं बाबा तेवढी हुशारी वापर, तुझा टॅलेंट लोकांना कळू दे. काय हो, मान्य? नाही, यापुढे मी करीन हुशारी वापर. दुसरी वापरा हुशारी. हा. दुसरी अपेक्षा म्हणजे कोणतीही गोष्ट ती आधी नेगेटिव्ह विचार करते. म्हणजे आपण काही प्रपोजल सांगा, बिझनेस असू देत किंवा कुठे काही म्हणजे कुठे जाण्यापासून असू देत, ती आधी नेगेटिव्ह विचार करणार. अरे मग ते नाही झालं तर, अरे तिथे नाही मिळालं तर. माझं म्हणणं आधी पॉझिटिव्ह विचार करायला थोडासा. काय हो, मान्य? हां, म्हणजे मी ॲक्च्युली थिंक निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह यायची आहे. म्हणजे आधीच आपण वाईटाचा विचार करून ठेवायचा, म्हणजे वाईट झाल्यावर आपल्याला त्रासही होत नाही. कळलं तुम्हाला? पण नेहमीच तसं अगदीच आणि चांगलं झाल्यावर आनंद जास्ती होतो. कळतंय मला, कळतंय. तिसरी अपेक्षा. थोडंसं मुलांना कमी ओरडावं तिने. खरं आहे? हो म्हणतायत मुलं. काय हो, बोला आता. मुलांना म्हणजे जर मी नाही ओरडली म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे ना की काय चूक आहे, काय बरोबर आहे. दरवेळीच त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे केलं तर मग त्यांना वळण कसं लागणार. बरोबर. मग आता हे जर त्यांना नाही ओरडत तर दोघांपैकी एकाने तर म्हणजे स्ट्रिक्ट राहायलाच पाहिजे. वाटून घेतलंय का तुम्ही? बरं, आज सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं? सॉरी म्हणायचं तर माझ्या आईवडिलांना, की मी म्हणजे त्यावेळी शिक्षण वगैरे सगळं हे टाकून म्हणजे याच्यामध्ये माझं शिक्षण पूर्ण म्हणजे पुढचं शिक्षण मी केलं नाही. त्यांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असतील की मी काही करावं पुढे, ते नाही झालं. म्हणजे मला करता आलं, मी लग्न केलं असं. आणि सासूबाईंनाही, त्यांनाही म्हणजे त्यांच्या याच्यातली किंवा काही असेल त्यांच्या अपेक्षा आपल्या सुनेकडून तर त्या मे बी माझ्याकडून नसतील झाल्या, त्यासाठी त्यांनाही सॉरी. थँक्यू पण म्हणजे माझ्या आईवडिलांनाही आणि सासूबाईंनाही की त्यांनी मला म्हणजे जसं आहे तसं ॲक्सेप्ट केलं, म्हणून थँक्यू. हां, थँक्यू. तुम्ही? बस तसं जर सॉरी म्हणायचं झालं तर मी पण माझ्या फॅमिलीलाच पहिल्यात आधी सॉरी म्हणेन. कारण त्यांच्या काही अपेक्षा माझ्याकडून असतील ज्या मी पूर्ण नाही करू शकलो, आणि जे मला ठीक वाटलं ते मी केलेलं आहे. अर्थात मी आनंदी आहे, आज तेही आनंदी आहेत, पण तरी म्हणून सॉरी. त्यांना आपण सॉरी म्हणतो. आणि थँक्यू जसं ही म्हणाली तशी मी एंटायर माझ्याही फॅमिलीला म्हणेन आणि खास करून हिच्या फॅमिलीला, आईवडिलांना तर खास म्हणेन. कारण त्यांनी त्यावेळेस मला सपोर्ट केला आणि माझी बाजू घेऊन म्हणाले नाही मुलगा चांगला आहे, आम्हाला हरकत नाही, आणि त्यांनी व्यवस्थित लग्न लावून दिलं. किती वर्ष झाली आता लग्न? 21 पूर्ण झाली. 21 वर्ष छान सुखाचा संसार सुरू आहे. आणि अचानक ही जेव्हा संकल्पना आली, काहे दिया परदेस, म्हणजे इंटरकास्ट मॅरेज आणि त्यातून सुसंवाद, हे ज्या वेळेला सुरू झालं त्यानंतर वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या कथाही आम्हाला ऐकायला मिळाल्या. त्यामुळे तुमची भेट झाली, हो की नाही? बरोबर. बद्दल धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. तुम्हालाही नमस्कार. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आता इतका वेळ यांचं आपण ऐकलं, आता तुमच्याकडनं ऐकायचं आहे. या नणंदबाई ना? नणंदबाई, तुम्ही सांगा हो, काय कसं काय? म्हणजे मला आठवतं माझी वहिनी म्हणजे त्यावेळेला दोघं फ्रेंड्स होते, तर ती लँडलाईनवर फोन करायची, मी उचलायचे फोन बहुतेक वेळा. तर स्टार्टिंगला अगदी हाय कैसी है वगैरे वगैरे आधी चालायचं. मग सडनली क्षितिज को फोन दे ना. मग पहिल्या स्टार्टिंगला तसं व्हायचं आणि नंतर मग मीच बोलायचे क्षितिज को फोन दू. तर तो मला किस्सा व्यवस्थित लक्षात आहे. मग तुम्हाला सुद्धा हळूहळू स्थितीत दिसू लागलं होतं. आता तुम्ही सांगा, जेव्हा तुमच्याकडे ही बातमी आली तेव्हा काय झालं? त्याने मला कॉलेजमध्ये असतानाच सांगितलं की मला आबामध्ये इंटरेस्ट आहे वगैरे अमुकं तमकं. तर मी म्हटलं तुला जर का असं वाटत असेल की तू सुखी होशील तर तू पुढे गेलास तरी चालेल. कारण आमचं सुद्धा लव्ह मॅरेजच होतं, त्यामुळे माझा काही तसा विरोध नव्हता. तुमचं कधी? 35 वर्षापूर्वी. 35 वर्षापूर्वी. काय बोलूच शकत नाही मी आता. घ्या. मग तुमच्याकडे कोणी प्रयत्न जास्त केले होते? यानेच. म्हणजे परंपरा चालू ठेवली तुम्ही. द्या. अच्छे हैं दामाद, शांत हैं. हमारी कास्ट में वैसे होता नहीं लव मैरिज, इसलिए थोड़ी दिक्कत हुई थोड़ा सा एडजस्ट करने को.
बाद में फिर वो नेचर अच्छा है, शांत है और हमारी लड़की की तरह गुस्से वाला है थोड़ा, इसके लिए थोड़ा सलामी निकतो। एडजस्ट हो गया। मैं उनको बोला था पहले ही कि हमारी बेटी गुस्सा तेज है, उन्होंने बोला मुझे पता हैगा। इसलिए जोड़ी चल गई, नहीं तो दोनों फाइटिंग वाले होते थे। अच्छा आहे, प्लस मायनस होत आहे हां. थोडा आहे ना. आभाची माझी नवीनच मैत्री झाली आहे. आम्ही आता एका सोसायटीत राहतो आणि आभा वॉट एव्हर आय नो हर ती खूप मनमिळाऊ आहे, पण थोडी हळवी आहे आणि शॉपिंगचं तिला भयंकर वेड आहे. ॲज युजल सगळ्याच बायांना असतं. मॉल पण जवळ आहे. नाही, मला आठवतं आहे आमच्या इकडे एका मॉलमध्ये जेव्हा एक सेल चालू होता तर ती सकाळी एकदा जाऊन आली होती. एक फर्स्ट राऊंड ऑफ शॉपिंग झाली होती तिची आणि जेव्हा तिला कळलं आम्ही काही जणी रात्री परत जातोय, शी वॉज सो इगर की ती मी रात्री परत येते तुमच्याबरोबर, एवढंही तिला हे होतं. अजून कोण बोलणार? द्या ते बघा त्यांच्याकडे. आभा आमच्या बिल्डिंगमध्ये आधी थोडे राहायची. ती थोडेच काळ आमच्या बरोबर राहिली, पण ती इतकी जॉली आहे आणि तिला सगळ्या गोष्टी इतक्या क्रिएटिव्हली करायच्या असतात. ते नेचर आम्हाला तिचं खूप जास्त आवडतं की कुठल्याही साध्या गोष्टीला क्रिएटिव्हली कसं सगळ्यांसमोर ठेवावं हे आभाकडून सगळ्यांनी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. अजून कोणी? आमच्या बिल्डिंगमध्ये जर काही कल्चरल प्रोग्राम असतील ना, तर म्हणजे आम्ही ॲक्च्युली इन्फॉर्मेशन द्यायची. फक्त सगळं काम झालं पाहिजे, पण ते व्यवस्थित झालं पाहिजे. तर करायचं म्हणून करायचं असं नको आहे. नाही व्यवस्थित पण मला विचारायचं, एखादा डान्स असेल तर त्याच वर्षी बसायचा का 9 वर्षांनी बघायला? नाही व्हायचं. त्यावेळेस झालं असेल, हां, पण डान्स नंतर वगैरे म्हणजे speed एकदम परफेक्ट टायमिंगवर आलं पाहिजे, प्रॅक्टिसला आलं पाहिजे. असं नेहमी हात नसायचा आणि करेक्टिव्हिटी एकदम मस्त. बरं, आता 3 आव्हानं स्वीकारायची आहेत आणि बघूया तुमच्या मैत्रिणी इतकं भरभरून बोलल्या तुमच्याबद्दल, आज किती बक्षीस मिळवून देत आहेत ते आम्हाला बघायचं. तुम्हाला अभिनय करायचा आहे. पहिलं आव्हान, हिंदी चित्रपटाच्या नावाचा अभिनय शीर्षकात. 1 2 3 वेळ सुरू. बोलायचं नाही. हा, ओटांची हालचाल नाही. अभिनंदन. हे बा, घ्या. मराठी गाणं आहे, त्याचा अभिनय करायचा आहे. कोण करणार आहे बघा? गोल ग्लास गाणं. हे काय होतं? पान. घ्या, झी मराठीकडून हे घ्या. थँक्यू. घ्या. म्हण ओळखायची आहे, म्हण. 1 2 3 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट, केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आता पटकन, म्हणजे या गप्पा सुरू असतानाच तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडे. एक तर त्यांना क्लेनलीनेसची खूप आवड आहे. साफ करतच बसतात सगळं, पूर्ण दिवस सगळं साफच स्वतः करतात. हो, हे कळलं, पण ते- आलंच लक्षात. तर म्हटलं काही नाही, तू काय करतेस, येतेस का वगैरे. म्हटलं नाही वगैरे असं करत करत मी म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हाही म्हणजे माझ्या पण नव्हतं, ह्याच्या पण नाही, असं जनरलीच असं बोलतोय आम्ही तोपर्यंत. माझ्या पण नव्हतं, माझ्या ह्याच्यामुळे- तरी नव्हतं. हा, काय म्हणजे हा? तुम्ही काय चांदोबाची गोष्ट सांगताय का मला?